सो है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। हम लोगों ने 7.3 का पहला, दूसरा, तीसरा, चौथा खा लिए थे। आज से पांचवा, छठवा, सातवां खाने की कोशिश करते हैं। ठीक है, तो चलो बच्चा स्टार्ट करता हूँ। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा, नए पेरेंट देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा, और वीडियो अच्छा लगे तो लाइक भी कीजिएगा। तो चलो सुरुवात करते हैं। पहिला नाही तसा पाचवा, पण व्हिडिओचा पहिला प्रश्न. इन अ ट्री प्लांटेशन प्रोजेक्ट ऑफ अ सर्टन का होगा, हाँ, सर्टन स्कूल, देर आर 45 स्टूडेंट ऑफ हरित सेना है. दिमाग खराब है, ही कोणती सेना हो? हरित सेना. ठीक आहे, शिवसेना ऐकलो. हरित सेना. द रेकॉर्ड ऑफ ट्रीज प्लांटेड बाय ईच स्टूडेंट इज गिवन बिलो. खतरनाक. काय म्हणते? प्रिपेयर फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबल. अरे फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबल कैसे रहता पता है ना? कैसे रहता? पहले मेंबर ये जो भी रहेंगे जितने वो, उसके बाद टैली मार्क, उसके बाद फ्रीक्वेंसी, खत्म का। वैसे करना है, बाकी कुछ नहीं है, वैसा है ना? तो चलो पहले लिखते हैं क्लास, कौन से क्लास थे वो, उसके बाद टैली मार्क, कौन सा मार्क? टैली मार्क, और उसके बाद फ्रीक्वेंसी। चलेगा? तो चलो आप बताओ, जो पहला क्लास दिखता वही करना। आपने को जरूरी नहीं है कि पहला नंबर कौन सा है, दूसरा नंबर कौन सा, ऐसा कुछ नहीं। जो पहला दिखा कौन है? 3। तो 3 कितने बार है गिनो? एक हो गया, एक 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 एक, दो दो दो, तीन 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 तीन, चार चार चार, पांच 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 पांच, छह छह, सात 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 सात, आठ 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 आठ, नौ नौ नौ, 10 10 10, कुछ नहीं। तो 10 कैसे लिखेंगे अपन टैली में? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, यहाँ पे 10। जितना फ्रीक्वेंसी उतना टैली मार्क रहता, खत्म का। बस लिखावट अलग रहती। टैली मार्क टिंग 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 टिंग। अरे राहू दे आता, वाचला गेला। चलो देखो रे भाऊ, उसके बाद 3च्या नंतर तसा दिसायला 4 दिसत आहे की नाही? दिसायला काय दिसत आहे? 4. तसा तर 5 दिसत आहे, मी 5च लिहिन बस। अपने को जो पहले दिखता है 5, किती आहे? 5 आहे। 1 1 1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, म्हणजे 11 वेळा आहे। तर भाऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इकडे लिहायचं 11। काय डाऊट? नाही समजलं? हा काउंट करता असा कटपीट, कारण की आता त्याच्याकडे लक्ष नाही गेली पाहिजे आपली म्हणून। चला नेक्स्ट काय आहे रे? 7 किती वेळा आहे सांगा? किती वेळा आहे 7? 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला, 6च्या वेळा आहे। तर 1 2 3 4 5 6 आणि इकडे 6, नंतर कोणता आहे रे? 6। आता पाव विचारा 6 किती वेळा येतं? 1 2 3 4 5 6 7, वाह 7 6 वेळा आहे ना, 6 7 वेळा आहे। अरे रे 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 रे, तर 1 2 3 4 5 6 7 आणि हा 7, बे 7 6 वेळा आणि 6 7 वेळा। ठीक आहे, हो खतरनाक काम आहे। चल मग कोण? 4 ची बला पाव किती वेळा आहे? मग 4च उरला वाटते आता, हो ना? तर पहा बरं, 1 2 3 3 3 4 5 6 7 8 9 10 11, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11। समजला? हा फ्रिक्वेन्सी टेबल झाला। पण समेशन काढतो आपण कुणाचं? फ्रिक्वेन्सीचा, म्हणजे काय? एन। पहा आता कसं करा ना, 6 आणि 1 7 होते ना, 7 लिहिलाच आहे का? मग 45 स्टुडंट डायरेक्ट 45 लिहा, खत्म का। डायरेक्ट, नो टेंशन। नहीं समझला का जी? काही डाउट है का जी? इसी को बोलते हैं फ्रीक्वेंसी का भी सम ओवरऑल। ठीक है, नेक्स्ट एग्जाम्पल देखो। नेक्स्ट सवाल 6वां, महा खतरनाक दिखने में है बस। ठीक है, पूर्ण इथे करण्याच काय रे? फ्रीक्वेंसी डिस्ट्रीब्यूशन टेबलच सांगा म्हणते, दिलेल्या प्रत्येक अंकांची। तर काय करतो आपण? पहिले क्लास करतोय,
मग टॅली मार्क करतोय. हे तुम्ही करायला पाहिजे रे. मी देऊन देऊ का होमवर्क? राहू दे, नाही सांगूनच देतो. टॅली मार्क आणि काय? फ्रीक्वेंसी. ठीक है, तो क्या होगा क्लास में? पहले 3 दिख रहा है तो 3 ही लिखते, कि 1 2 3 4 भी दिख रहे हैं, 1 से चालू करते अच्छा लगता, कि जो 3 दिख रहा है 3 से चालू करू? भैया तुम्ही म्हणता 3 तर 3 लाच करू. चल 3 टॅली मार्क किती? तर मोजा 3 किती आहेत? 1 1 1 1 1 बरोबर. 2 2 2 2 3 4 4 4 5 6 7. तुम्हाला दिसला का काय? 7 8 9. मला दिसते मस्त टुकूर टुकूर. हो, किती झालं ते? 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 9. नाही समजला का? चल त्याच्यानंतर एक पहा. एक पहा बरोबर. 2 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 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे हा 5. हे याच्याने गलती नाही होत बाळा. आपण जो कटपीट करतो ना, याच्याने गलती नाही होत. पण शाळेतले मास्तर ऐकत नाही. ते मोजा असं पहा म्हणते टुकूर टुकूर. असं नाही पाहायचं आपण. आपण मस्त काटपीट करायचं. आहोत बसल तू पाहत बस म्हणा. आम्ही केलो नव्हतं बसल. हो का नाही? ठीक आहे. चल त्याच्यानंतर 4 पाय रे. 4 4 कसा? 4 हा 1 1 1 1 1 1 1 1 2 3 3 3 3 3 3 4 4 4 4 4 4 वेळा आहे. 1 2 3 4. चल मग 5 पाहू आता. 5 पाय 5 1 2 3 3 3 3 3 3 3 12 बरोबर. 3 4 4 4 4 4 4 5. 1 2 3 4 5. वा, 4 4 वेळा 5 5 वेळा. मग 6 नाही लिहित मी. 9 आहे तर 9च लिहितो. म्हणजे एक एक मार्कात बरा होता इकडे ना. आता अजून इकडे पहा, अजून तिकडे पहा. हो टच. चल तर कोण? 9 पहा. तर 9 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 9 9 वेळा नाही पाहिजे होता का? बया बेटा 8 वेळा आहे. चल मग दुर्री. अय दुर्री पाय. 1 2 3 4 5 5 5. 1 2 3 4 5. हा 5. आता पाय थोडसा छोटू करतो. आता पाय गा. मग कोण? 6 पहिले लिहून टाकतो. 6 6 एक वेळा झाला. 1 1 1 2 3 3 3 3 3 3 3 4 4च. 1 2 3 4 म्हणजे 4. 3 6 4 वेळा झाला. त्याच्यानंतर इकडचे मेले का सप्पाई? मेले मेले 8. 8 आहे ना पहिले. पहिले 8 ला पाहिजे. हो, जो पहिले दिसते त्याला 5 8 1 अमरे नाही. आत्मा आली का? थांबा, आत्मा गेली गेली. 1 2 3 4 5 5. 1 2 3 4 5. हा 5 राहिला कोण? 7 1 2 3 4. 7 किती वेळा झाला? 7 किती वेळा? 4 वेळा. 1 2 3 4. आता सगळे संपले असं वाटत असेल, पण असं नाही. टकल्या आहे. ठीक आहे. बिचारा तेले कसा वाटत असेल का त्या टकल्याले? आता सप्पा जन्म मेले का? बिचारा तो टकल्या कसा वाटत असेल का? ती इले माकोड्यामध्ये आहे असं वाटत असेल ते, हो ना? ह्या यायच्या इले माकोड्या नाही आहेत का? किती आहेत? 2च आहेत. पहा बरं कुठे दिसतंय? हा 1 आणि हा 1. हा तरी बिचारा मोकाट असेल. हा इकडे आहे म्हणजे टेन्शन नसेल इकडे. पण हा पुऱ्या किड्या मोकळ्यामध्ये आहे का? ह्या इकडून घेऊन देऊन पा आणि इकडून तर विचाराच नको. अरे पुरा होकटाच काम आहे. तर टकल्या किती वेळा आहे? तर 1 2 इथं 2. तर बिचारा फ्रिक्वेन्सी
समेशन ऑफ एन म्हणजे किती रे भाऊ? तर पहा इथेही कसा करावचा नाही तर याचे बेट जोडजन तर आहे का दिले आहेत का पप्पा? काऊन का मेहरबान आहे 50. ठीक आहे, मेहरबान असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट. समजला का? काही डाऊट? तरी पण आपण बरोबर आहोत का तेही पहा, नाहीतर अजून पाहावं लागेल. म्हणून बिलकुल टुकूर पाहायचा. चला बरं पाहू पद्धतशीर. 5 किती वेळा आहेत रे? 1 2 3 4 म्हणजे हे किती झाले? हो 5 20. 4 किती वेळा आहेत मोजा? 1 2 3 म्हणजे किती? 4 तिरी 12. टेन्शन नाही. त्याच्यानंतर 8 आणि 2 किती होते भाऊ? 10 होत बसल. राहिला काय? 9 म्हणजे गडबड आहे दया काहीतरी. 9 आणि 2 किती? 11. ठीक आहे ना मग 2 आणि 50. भाऊ काहीतरी गडबड झाली आहे का दया? कुठेतरी गडबड झाली आहे दया. एक जास्तचा काहीतरी आलाय. थांबा पाहून टाकू काय आहे. पाय 3 किती वेळा आहे? 8 वेळा. 3च 8 वेळा आहे. मी बरोबर घेतलं होतं तेव्हा, तुम्हीच काहीतरी 9 म्हणल्या होत्या. पा थांबा सांगतो 3. पा 3 सांगतो 3. 3 8 वेळा आहे वेळा. पाय 1 2 3 4 5 6 8 थांबा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. थांबा मग आता प्रश्न वाचा. The value of pi up to 50 decimal place is given below. From this information, prepared an ungrouped frequency distribution table of digit appearing after. Oh my God! After म्हणते का म्हणते? आफ्टर डेसिमल पॉइंटच्या नंतर, म्हणजे हा पॉइंटच्या आधीच्या 3 ला व्हॅल्यू नाही, त्याला पकडावचा नाही. आपण त्याला पकडला होता म्हणून आमचा उत्तर चुकला होता. समजला का? म्हणजे त्याच्यानंतर नाही म्हणजे का बिचारा 8च असेल. मग आपला बरोबर आहे 50. नाही समजला का? म्हणजे आपला बरोबर आहे. समजला का? म्हणजे आपण गलत नसून सुद्धा गलत नव्हतो. समजला का? हो का नाही? नाही समजला? प्रश्नच बया होता, उत्तर बयाच येणार आहे. हो का नाही? आपण बराचला पहिले वाचला नाही. मेला का? चला नेक्स्ट बोला. पहा बाळा. अच्छा ठीक है, देखो मैं बता देता, टेंशन नहीं. एक का टेबल का बताता, दूसरा टेबल आप करोगे, मैं नहीं जानता. चलेगा? एक का वैसे तो कर सकते ना, नहीं तो दोनों के दोनों बताने में टाइम वेस्ट बहुत होगा. ठीक है, तो ध्यान से देखो बच्चा. इन द टेबल गिवन बिलो क्लास मार्क अँड फ्रिक्वेन्सी इज गिवन. क्लास मार्क दिलेला आहे तुम्हाला अँड फ्रिक्वेन्सी इज गिवन. कंस्ट्रक्ट द फ्रिक्वेन्सी टेबल टेकिंग इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह, कंटिन्यू फॉर्मॅट आणि डिस्कंटिन्यू फॉर्मॅटचा डाटा तुम्हाला बनवणे. ठीक आहे, तर चला सगळ्यात पहिले काय कराल, जसं तुम्हाला क्लास विड्थ दिलेली आहे, हे क्लास विड्थ दिलेली आहे. आधी पहिले तुम्हाला क्लास मार्क काढावा लागेल. क्लास मार्क किती आहे तुमच्याकडे? हा किती आहे? अरे क्लास मार्क किती आहे? आणि क्लास मार्क म्हणजे काय होते ते सांगा मला. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2 असते. आता तुम्हाला अप्पर लिमिट माहित आहे का? अप्पर लिमिट माहित आहे का? तर अप्पर लिमिटला मी x1 म्हणतो आणि लोअर लिमिटला x2 म्हणतो. नाही तर तुमची मर्जी. अप्पर लिमिटला तुम्ही x2 म्हणा आणि लोअर लिमिटला तुम्ही x1 म्हणा, मर्जी तुमची, काही अशी मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, म्हणजे तो काय होणार? x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2.
क्लास मार्क दिलेला आहे किती 5, किती 5, तो काय होणार 2 इकडे येणार तर 5 into 2 equals to किती 5 into 2 equals to 10 मतलब x1 plus x2 किती झालं 10 इक्वेशन 1. आता मी काय म्हणतो क्लास विड्थ म्हणजे काय असते बाळा डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट म्हणजे x2 मायनस x1 असते तर या दोघांमध्ये क्लास विड्थच्या कोणतेही दोघं पकडा 15 मधून 5 गेले 10 येते 25 मधून 15 गेले 10 येते 35 मधून 25 गेले 10 येते म्हणजे किती झालं क्लास विड्थ 10 राहील. ठीक आहे तर इथे लिहून टाकाल किती 10 इक्वल्स टू x2 मायनस x1. का बरं 10 तर असं लिहाल 15 मायनस 5 10 25 मायनस 15 10 नाही तर मग म्हणाल 10 कसं लिहिलं मास्तर डायरेक्ट लिहिलं असं म्हणता हो घरी गेल्यावर. चला कंप्लेंट करता 35 मायनस 25 10 हो का नाही समजला हा कसा आला तो हो 10. ठीक आहे चला तर मग x2 मायनस x1 इक्वल्स टू काय 10. काही डाऊट आहे का इक्वेशन 2 काही डाऊट असेल तर विचारा. अरे काही डाऊट असेल तर विचारा होत बसेल काम ना धंदा. आता मी काय म्हणतो याला सॉल्व करणं बहुत बड़ी गोष्ट है. डायरेक्ट ऐड करू या सबट्रैक्ट करू ऐड इक्वेशन 1 एंड इक्वेशन 2 तो क्या होगा x1 प्लस x2 इक्वल्स टू 10 x कहां पे यहाँ पे अरे चलता है लो मर्जी तुम्हारी x1 प्लस x2 बना नाही x2 प्लस x1 बना घ्या x2 प्लस x1 नाही चालतंय काही नाही आणि हा x2 मायनस x1 इक्वल्स टू पी दा भाऊ तू मर प्लस मायनस आणि x2 प्लस x2 ट्वाइस x2 इक्वल्स 10 20 आणि हा काय झाला मग बिचारा x2 इक्वल्स टू 20 डिवाइडेड बाय 2 कितना बड़ा x2 इक्वल्स टू 10 नहीं समझे क्या x2 इक्वल्स टू 10 कोई शक है किसी को थोड़ा सा तो भी. आप मुझे बताओ x2 की वैल्यू 10 मिली तो पुट कहीं पे भी कर लो पुट इन इक्वेशन 1 तो क्या हो जाएगा x1 प्लस x2 इक्वल्स टू 10 तो x2 तो पुट कर दिया तो x1 क्या मिलेगा 10 मायनस 10 मतलब x1 कितना 0 म्हणजे तुम्हाला क्लास मार्क तुमचे क्लासेस मिळाले क्लासेस काय क्लासेस 0 ते 10 मग 0 ते 10 आता पाय होत बस कैटेगरी तुम्हाला मिळाली है. ठीक है अब ध्यान से देखना ये क्लासेस हो गया क्या हो गया क्लासेस. ठीक है अब सबसे मेन चीज इसमें याद रखना आपको एक्सक्लूसिव क्लासेस पहले बता रहा उसने 2 क्लासेस बोले एक्सक्लूसिव क्या क्लासेस एक्सक्लूसिव क्लासेस में क्या किया जाता है कंटिन्यू रहता है. ये क्या रहता है कंटिन्यू डाटा. ठीक है मतलब 0 से 10 का स्टार्ट हुआ तो जहां से एंड हुआ वहीं से स्टार्ट 10 से 20 20 से 30 30 से 40 इतना ही है. फिर आपके पास वो डाटा क्या था रे वो क्लास मार्क किती होता ते सांगा बरं आता मी पाहत नाही वरती थांबा हा क्लास झाला हा काय झाला थांबा हा काय झाला क्लासेस झाला क्लास इंटरवल म्हणू शकता. त्याच्यानंतर काय होता क्लास मार्क किती आहेत सांगा क्लास मार्क 5 आहेत मग किती आहेत 15 मग 25 मग 35 आणि नंतर काय आहे फ्रिक्वेन्सी काय असते फ्रिक्वेन्सी दिली आहे तेच असेल काय 3 9 15 13 खत्म का हा एक्सक्लूसिव क्लास झाला. दूसरा कोणता है क्लास इंक्लूसिव कोणता इंक्लूसिव ये क्या रहता है डिसकंटिन्यू क्लास. अब डिसकंटिन्यू क्लास में एक चीज याद रखना कैसे बनाना देखो लोअर लिमिट में माइनस 0.5 करना और अपर लिमिट में प्लस 0.5 करना. नहीं समझा मैंने क्या बोला ऊपर से गया फिर से बता रहा लोअर लिमिट में 0.5 प्लस करो अपर लिमिट से 0.5 माइनस करो. नहीं समझा नहीं समझला पाय
शून्य आहे तर शून्यमध्ये 0.5 ऐड कर, म्हणजे काय 0.5। ये क्या बता रहा हूं मैं, क्लास बता, क्या बता रहा मैं, क्लास। और दूसरा क्या, क्लास मार्क। और नेक्स्ट क्या है, फ्रिक्वेन्सी। क्लियर है। 0.5 ते 10 मधून 0.5 मायनस कर, म्हणजे 9.5। बाकीची बला जशीची तशी, काय डाऊट। त्याच्यानंतर पाय, जिथून सुरू झाला जिथं संपला तिथूनच चालू करशील असं आहे का आता, नाही। आता हा डिस्कंटिन्यू डाटा असते, तर 10 मध्ये 0.5 ऍड कर, 10.5 आणि इथून 0.5 मायनस कर, 19.5। यामध्ये 20 मधून 0.5 प्लस कर, म्हणजे 20.5 आणि हा 30.5। नाही समजलं, नाही, हा 29.5, 30 मध्ये प्लस कर आणि हा 39.5। काय डाऊट आहे का, बोलूसा तरी। हा 15, 25, 35 जैसी बला तसी, उसमें चेंजेस नहीं हो सकता, ये जो है वो। क्लियर है। अब बोलोगे आपके दिमाग में, सर हा 0.5 का बरं करण्यात आला, त्याच्या मागचं कारण असायला पाहिजे ना, बरोबर आहे। शाळेत माहित नाही सांगितलं, नाही सांगितलं, सांगतील नाही सांगतील, ऐकून टाका। कधी पण या 10 मध्ये आणि या 10 मध्ये बघा कितीचा फरक आहे बळा, तसं म्हणाल तर एकही फरक नाही, 0चाच फरक आहे। ठीक आहे, मान्य कराल। जनरली बघा 9.5 आणि 10.5 मध्ये फरक कितीचा असते, 1चा फरक आहे, 1चा फरक आहे। कधी पण हा डिस्कंटिन्यू डाटाचा कधी पण तुम्हाला रूपांतर असा करावं लागतो कंटिन्यू मध्ये, तर त्यामध्ये फरक नेहमी 1चा असते, हा लक्षात ठेव। नेहमीच नाही, पण कधी कधी डिपेंड करते, 2चा पण राहू शकते, 3चा पण राहू शकते, पण जनरली जे तुम्हाला एक्झाम्पल देतात त्यामध्ये फरक 1चा असते, तर त्या 1ला नेहमी 2 ने डिवाइड करतात, म्हणजे उत्तर किती येते, 0.5। तर डिस्कंटिन्यू डाटाला कंटिन्यू करण्यासाठी हा फंडा यूज केला जाते, की या दोघांमध्ये फरक किती होता ते आधी काढा, म्हणजे 1चा डिस्कंटिन्यू डाटाचा, त्याला डिवाइडेड बाय 2 करा, म्हणजे 0.5। जर फरक 3चा राहिला असता तर 3 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1.5 सोबत तुम्हाला डील करावं लागलं असतं, समजलं। पण इथे तसा होता का, नाही, म्हणून 0.5 सोबतच डील करणे हे लक्षात येईल। काय डाऊट। तसंच प्रश्न जो दुसरा वाला आहे त्याला तुम्ही असंच करून याल, मला मंडेला दाखवा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू सो मच, टाटा बाय बाय।